नेवासा शहरामधील खोलेश्वर गणपती चौक ते नगरपंचायत रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याच्या मुद्द्यावरून गुरुवारी 27 ऑगस्ट रोजी दुपारी चारचाकी वाहनावरती दगडफेक करून तोडफोड करण्यात आली आहे। ही घटना घडल्यानंतर काही काळ या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र नेवासा पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संत ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता भाविकांसाठी मोकळा करावा या मागणीचे निवेदन नगरपंचायत प्रशासनाला भाजपचे नेते ऋषिकेश शेटे यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आलं होतं। या निवेदनाची दखल घेत नगरपंचायत प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिसांच्या पथकानं खोलेश्वर गणपती मंदिर चौक ते नगरपंचायत परिसरामधील रस्त्यावरती असलेल्या फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या नियोजित जागेवरती स्थलांतरित होण्याबाबत सूचना देण्याची मोहीम सुरू केली होती। ही मोहीम सुरू असतानाच दुपारी 4 वाजेच्या सुमारास ऋषिकेश शेटे चारचाकी वाहनामधून जात असताना वाद उफाळला। जमलेल्या जमावानं वाहनावरती दगडफेक केल्यानं वाहनाचं नुकसान झालं आहे। या घटनेमध्ये ऋषिकेश शेटे हे थोडक्यात बचावले आहेत। या घटनेमध्ये पांढऱ्या रंगाच्या वाहनाच्या पुढील आणि मागील काचा फुटलेल्या आहेत। या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पोलीस पथकासह तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी जमावाला शांत केलं, परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली। पोलिसांच्या तत्परतेमुळे पुढील अनुचित प्रकार टळला आहे। या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलाय, तर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होती। दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी नेवासा घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय। असं झालं की जे हॅकर्सवर कारवाई करण्यासाठी नगरपंचायतच्या टीम ते बाहेर पडलं होता, त्यावेळी ते काही हॅकर्सने ते प्रतिक्रिया करत होता आणि हा वेळी ऋषिकेश शेटे यांच्या गाडी पण बरोबर त्याच्या मागे आला होता। त्या दरम्यान काही गैरसमज झाला होता की मुसलमान लोक की त्यांच्या मनाप्रमाणे असं होत आहे म्हणून त्या अनुषंगाने काही लोक आक्रमक झाला आणि त्यांच्या गाडी फोडलेला आहे। त्या अनुषंगाने लगेच पोलीस टीम तिकडे पोहोचलेला आहे स्पॉटवर आणि तिथून आम्ही 7 लोकांना आता आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि आता कंप्लेंट रजिस्टरच्या प्रक्रिया सुरू झालेला आहे। फक्त एवढंच विनंती आहे पूर्ण नेवासा पोलीस स्टेशन स्तरावर आणि तालुक्याच्या आणि पूर्ण नगरमध्ये मी सर्वांना विनंती करतो, जे कोणीही कायदा त्यांच्या हातावर घेतला तर कोणाला सोडणार नाही। आम्ही कायदेशीर कारवाई सुरू केलेला आहे। कोणीही कायदा तोडू नका आणि पोलिसला सहकार करावे। शांतता राखण्यासाठी मी पूर्ण मीडिया माध्यमाचे मी सर्वांना विनंती करतो, सर्व नागरिकांना कोणीही कोणत्याही परिस्थितीमध्ये कायदा तोडू नका। तुम्हाला काही त्रास असेल तर काही अडचण असेल तर लगेच तुम्ही पोलीस स्टेशनला कळवावे। आम्ही कायदेशीर कारवाई करत आहे। शंकर नाबदे, C24 तास, नेवासा। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल।